धन्यवाद. बघा आपण नाही का संध्याकाळी स्वयंपाक पाणी होता आपला. स्वयंपाक पाणी झालं ना आपण किचन साफ करून घेतो. किचन वाटा साफ करतो. खाली पण एक पाणी सांडलेलं असते पोतं मारून घेतो. किती चांगलं करतो ना, किती शुभ असते ना. भांडे पडले झडले असले घासून घेतो. किती छान करतात ना. आजकालच्या मुली करतातच आणि पहिलं पण आम्ही करतच होतो. पण आजकाल पण सगळ्यांना तेच आवडतं, सपई आवडते. तर बघा रात्रीचं 12च्या नंतर आपल्या घरी कधी बी लक्ष्मी येते. आपल्याला कळतं का? म्हणून दुरडीमध्ये अर्धी चपाती तर ठेवायची, अर्धी भाकर तर ठेवायचं. आपली लक्ष्मी येते की खायला. नाहीतर एक प्लेटमध्ये थोडी भाजी आणि एक बारकं एवढं एवढं चिपटं करायचं, ते ठेवायचं. पहिलं करत होते हो, मी करत होते बघा पहिलं. पण आता काय जरा माझ्याच्याने होईना. त्याच्यानंतर मग हे बघा आपण हे किचनचं झालं का आपण किचन एवढं साफ करतो, धुतो, भांडे घासतो, भांडे लावतो, एकदम स्वच्छ करून ठेवतो. लक्ष्मीला आपण कधी जेवण पण ठेवतो. आपल्या डब्यामध्ये पण असतं जेवण, म्हणजे आपल्या दुरडीमध्ये पण जेवण असतं. किती आपण चांगलं करतो ना. आणि त्याच्यानंतर बघा आपण सकाळी उठतो तर सकाळी हे बघा कोपऱ्यामध्ये कोणचा बी कोपरा धरून राईचं तेल किंवा ह्याचं तुपाचा दिवा कोण्या कडी कोपऱ्यामध्ये कुठं पण ठेवायचा. आणि आपल्या मनात काय हे ना ते बोलायचं. आपल्या आपण कोणत्या देवाला मानतात, आपण तर सगळ्या देवाला मानतो, पण एका देवाला बोलायचं. तर ते पण बघा खूप छान आहे. केलं तर सगळं आहे, नाही केलं तर काहीच नाही आहे. मग ते झालं का दिव्याचं पण झालं. आणि आपण मग जेवर दिवा जाईन ना तवर जाईन, 5 मिनटं जाऊ 10 मिनटं जाऊ. आपण तुप्पाचा दिवा म्हणजे कसा मातीचा असतं ना एवढा दिवा, त्याच्यातच आपण लावून ठेवतो ना दिवा. आणि देवापुढं तर आपण स्टीलचा लावतो किंवा ह्याचा लावतो, काय हो पितळाचा लावतो. परे कडी कोपऱ्याला आपण दिवा ठेवतात ना तर मातीचा, आणि जास्त करून लाल कलरचा घ्यायचा दिवा. असं किती लय लोक करतात अहो. मी कामाला जात होते ना तिथं सगळं करायचे. पहिले मी पण करत होते. लहान लेकरं होते तेव्हा, माझी झोपडी होती तेव्हा, माझं पत्र्याचं घर होतं तेव्हा मी करत होते की. आता तरी कोणतं आपलं स्वतःचं घर आहे, हे पण घर भाड्याचंच म्हणायला परी करत होते. आणि सकाळी आपण बाहेरून पण येतात ना तर कोणता तरी आपलं गणपतीचा फोटो किंवा भोलेनाथचा, स्वामीचा, साईबाबाचा कोणता पण फोटो आपल्या दरवाजाला लावलेला असावा. त्याच्यामध्ये पण कसं आले आपण असं बघतो तर आपला देव दिसतो ना, म्हणून नाही का दरवाजा आपण खोलतो. आणि आतमध्ये बी आपलं देवाचा फोटो दरवाजेच्या साईडला कुठंतरी कोणत्या पण जे आपल्याला देव आवडतं ना ते देवाचं लावलं तरी चालेल. पहिलं करायचो, आता काय झालं काय माहिती. आता मी तुम्हाला सांगते बघा, तुम्हाला सांगते. मी पण करते आणि करायलाच पाहिजे, सगळ्यांनीच करायला पाहिजे. आपल्या मुली येतात, आपल्या मुलींना पण ते शिक्षण भेटायला पाहिजे. कसं आपण जर केलं तर आपले लेकरं बघून करत राहतात. मुलं असले मुलांना पण तसंच वळण लावायचं. सकाळी सकाळी लेकरं आपले, आपण शाळेला लेकरं जातात. आपण किती वाजायला उठवतो? आपण बघा 6ला उठवतो आपले लेकरं, का तर सकाळी 7ला शाळेला जायचं असतं. मग आई तर बघा 6लाच उठते की, लवकर म्हणली तरी उठते. पाणी तापवणं, 2 लेकराला आंघोळ घालणं, 1 लेकरू दुपारी जातं, 1 लेकरू सकाळी जातं. किती आईला काम असते. आता देवालाच माहिती आहे आणि जी आई आहे त्यालाच माहिती असते लेकराचं किती काम असते. 1 लेकरू असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, आईलाच माहिती असते किती काम असते ती. मग बाकीचं आंघोळ पांघोळ झाले लेकराला. आता लेकराला आपल्याला काय द्यायचंय, काहीतरी त्याला दूध आणि बिस्किट तरी खायला द्यायला पाहिजे. सकाळी सकाळी 7ला लेकरं खात नाहीत आपले. खातात का 7ला लेकरं? 7ला लेकरं कोणाचेच खात नाहीत. तर तुम्हाला कशाला सांगू मी. मग त्यांना आपण डब्बा काहीतरी आपण बनवून देतो, काहीतरी टेस्टी त्यांना चव लागाव खायला.
दुसऱ्यांचे डबे बघून लेकरांना वाटतं की बघा त्यांच्या आईनं कसा डबा दिला, त्यांच्या मम्मानं कसा डबा दिला, मग आपल्या लेकराला त्यांचंच खावं वाटतं. मग घरी येऊन म्हणतात मग ते आपला डबा नाहीत खात. लेकरं कधी कधी आपला पसंत नाही आला डबा तर ते लेकरं खात नाहीत. तर मग आपण म्हणतो का नाही खाल्लं म्हणून ते तंग करतो आपण लेकराला. मग लेकराचं कसं मन नसतंय, आपण कसं पण बनवून दिलं तर नाहीत लेकरं खात. आजकाल बघा बटाटा तळून देतात, त्याला चपाती आता मास्तरीन म्हणते चपातीच देत जा, दुसरं काय पण देत जाऊ नका. पोहे पण एवढं नाही, पण हे चपाती आणि काहीतरी भाजीच द्या म्हणते आपलं मास्तरीन. मग मास्तरींचं बी आपण ऐकायला पाहिजे. आपल्या लेकराला विद्या देते या. मग ते कसं देवासारखंच असतं, देवीसारखंच असतं. आपण त्यांना देवीच मानतो. बघा असं करायचं बघा लेकरांसाठी. म्हणजे लेकरांना कसं की मन हवा खायला. मन झालं ना लेकराचं आपोआप लेकरं खातात. का नाही खाणार की लेकरं. पण त्या लेकरांना कसं नीटनेटकं बनवून दिलं तर ना, नाही तर कर चपाती कशी पण, कर भाजी कशी पण, कशी खाणार हो लेकरं. नाहीत खाणार, कुणाचेच लेकरं नाही खाणार. आजकाल झोपडीतले लेकरं नाहीत खात तर आपले लेकरं काय खाणार हो. आता आम्ही तर झोपडीतच राहिलेलं तर आम्ही कशाला खोटं बोलावं. बघा माताश्रीनो, जी बी लेकराची माता आहे यशोदा माया आहे, करा जा तुमच्या लेकरांसाठी. आपण कमवतो कोणासाठी कमवतो, आपल्या लेकरांसाठीच कमवतो. जेवढं लेकरांना जीव लावून, जेवढं लेकरांचं कौतुक करण, लेकरांना कसं आनंद वाटतं या. अगं चिडचिडपणा केल्यावर बी लेकरं कसं, मी पण तर प्रिन्सला करते चिडचिड, प्रिय बाबूला, प्रिय कसं ऐकत येतं लेकरं. त्यांना माहिती आहे आपली मोठी मम्मी चिडली या. पण माझा तर काही हक्कच नाही बघा. त्यांचे मायबाप त्यांना बोलणार ना. मी तर त्यांच्या मायबापाच्या हातात आहे ना कसं बोलायचं कसं नाही. चला सगळ्यांच्या लेकरांच्या मातोश्रीनं काळजी घ्या बरं का. बाय टाटा. आमच्या पण आईनं आमची काळजी घेतलेलीच होती. भले आम्ही अनाडी अनपढ आहेत, पण आईनं दूध पाजून मोठं केलेलं असतं. आपल्या आईनं काही केलेलं नसतं. भले आम्ही अनाडी अनपढ आहेत, पण माझ्या पण आईनं सगळं केलेलं आहे माझं. काय मी उठून लगे कामालाच लागले का. बाळूत्यातलं उठून लगे मी काय चालायच लागले का. बाळूतल्यातलं उठून काय मी काय लगे कामालाच लागले का. मी म्हणते लय काम केलं काय जन्माला कामं केलेत का आम्ही तरी. चला धन्यवाद. चला आपल्याला चहा आलाय बघा, चहा पिवा. किती मस्त चहा आहे बघा, अर्धाच कप आहे. सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांना बाय. हाय टाटा बाळांनो, टाटा. व्हिडिओ बघ जा, ऐक जा, कमेंट करून सांग जा. आई तुमचा व्हिडिओ चांगला होता, आवडला मला. तुमच्या 10 शब्दातून 4 शब्द माझ्या कामाला आले असं बोलत जा बरं का माझ्या मुलींनो.